वेलकम टू गाइस किशनगढ़ यूट्यूब चैनल। आप देख सकते हैं कि गाइस आप 30 लाख की 40 लाख की गाड़ी खरीदते हो, मगर उसमें आपको प्रोफेशनल ड्राइवर रखना चाहिए। आप गाड़ी लेते हो और खुद ही भगाते हो तो परिणाम ऐसा होता है। दिखाओ भाई, देखो ये इको की कार है। देखो गाइस कितना भयानक एक्सीडेंट हो गया ये। भाई कार तो कितने भी आ सकती है मगर जान वापस नहीं आ सकती है। तो मेरा आप सभी को एक ही कहना है कि गाडी दम से भगाव मित्रांनो। गाडी पळवू नका, काय नाही, जेवढी आपली गाडी कंट्रोल होती का तेवढीच गाडी पळवा। कारण की आई वडील आपले घरी वाट बघतात, पाहुणे रावणे सगळे लेकरं बाळं, त्याच्यामुळं गाडी पळवायची नाही मित्रांनो। जेवढी आपली कंट्रोल होती तेवढीच गाडी पळवा। तर किशन भाऊ, याच्याविषयी दोन शब्द बोला तुम्ही की हे लोक जे टू व्हीलर आणि फोर व्हीलर वाले आहेत, जे बी समजा ज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्येच रूलला काही असे जिल्हे आहेत की ते रोडला फॉलो करत नाहीत, इंडिकेटर टाकत नाही, याच्याविषयी थोडं बोला ना। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बोलायची म्हटलं ना तर हे यांना आरटीओचं काही नॉलेज नसते। यांना रोडचे सिग्नल वगैरे, रोडवरली पांढरी पाटी पिवळी पाटीचं नॉलेज नसते, त्यामुळे ते सिंगल रोडला सुद्धा ओव्हरटेक मारतात ना, त्यामुळं हे ॲक्सिडेंट होतात। ही आपली गाडी आहे बघा, ही आमची मोठी 12 टायर गाडी आहे। आम्ही रोडला एवढं सावकाश चालतो, टू व्हीलर फोर व्हीलर वगैरे खूप कंटाळा येते। तुम्ही एकच काम करा की रोडला का नाही व्यवस्थित गाडी चालवा, ॲक्सिडेंट वाचवा प्लीज, ॲक्सिडेंट वाचवा प्लीज। तर ह्या लोकांचं म्हणणं हे आहे की हे किती मरतील अजून आणि किती मरायलेत आपल्या देशामध्ये, यांचा काही आकडा ह्यांना माहित नाही, पण ह्यांची स्पीड कमी होणार नाही मला असं वाटतं। तर तुम्ही काय म्हणता? मात्र माझं म्हणणं काय, अशा जीवन राहिलं तर आपण किती पण गाड्या घेऊ शकतो ना। बरं किशन भाऊ, हे लोक काय करतात माहिती आहे का, 10-20 हजार रुपयाच्या पगारला पाहतात आणि स्वतः गाडी चालितात आणि ड्रायव्हिंग स्कूल लावतात एका महिन्यासाठी, आणि एका महिन्यामध्ये ट्रेन झाले की लगेच हायवेला येतात लोक। आणि हे जे लोक मरतात ना, हे स्वतः बी मरतात तर फॅमिलीला बी मारतात, लेकरा बाळा सगळं बी मरतात हे लोक। तर मित्रांनो तुम्हाला पाया पडतो मी, प्लीज ड्रायव्हिंग स्कूलला जरी शिकले तरी त्याच्यात 1-1.5 वर्ष घाला, तोपर्यंत स्टेअरिंगवर बसू नका प्लीज। कारण की आपली फॅमिली सोबत राहते, आपण कुणीकडे पण घेऊन जातो। एक प्रोफेशनल ड्रायव्हर घ्यायचा आणि तेव्हाच गाडी चालवायची। तर मित्रांनो, आता तुम्हाला माझा बी चेहरा दाखवतो, मी बी कोण आहे ते। तर माझं म्हणण्याचा विषय हे आहे की भाऊ, कोणती बी गाडी चालवा तुम्ही, माझं म्हणणं हे नाही बरोबर आहे। चालला आता हे ना साईडला बोलू लागला मुद्दा, मी बी कशामुळे बोलायलो तुम्हाला की तुम्ही कोणती बी गाडी चालवा। आता ही गाडी आमच्या हातात मध्ये आली, ही गाडी विको, ही गाडी फक्त लोकांसाठी एन्जॉय करण्यासाठी आणि त्यांचा जीव घेण्यासाठी। बरोबर आहे, बरोबर आहे। पहिला प्रश्न हा झाला माझा, आणि दुसरा प्रश्न ही आहे, आता ही गाडी तुम्ही म्हणता या गाडीविषयी बोलतो, तर भाऊ ही आहे आमची रोटी रोजी, हिच्या संग आम्ही मस्ती करू